आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती हो हा माझा तुम्हाला शुभ आशीर्वाद शुभेच्छा। ते डॉक्टर पिंगळे पद्मालयाचे विश्वस्त पंचायत समिती सदस्य गबा आप्पा, व्यासपीठावर पत्रकार संघाचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष पाटील साहेब, अहमद खेड्याचे सरपंच आणि सोसायटीचे चेअरमन, मला सुरुवात अशी करायची आहे, आपणच आपल्या विहिरी कोरड्या केल्या शेतकऱ्यांनी। मुद्दा महत्वाचा आहे, मी हळूहळू तिथून येतो, मग माझं शोषकाची माहिती शेवटी सांगतो, चालेल का? आपण आपल्या विहिरी तुम्हीच म्हणजे शेतकऱ्यांनीच कोरड्या केल्या। पूर्वी आपल्या विहिरी 30 फूट खोल होत्या। त्यावेळेस आपल्या शेताच्या बांधावर भरपूर झाडं होते, मोठमोठे वृक्ष होते, अजून पण ते वृक्ष आहेत, वड पिंपळ वगैरे असे ज्यांचं आयुष्य जास्त आहे ते वड पिंपळ आहेत, चिंच आहेत, काही आंबे, माझ्या शेतात 2 आंबे आहेत जुने आमच्या आजोबाच्या काळात। हे झाडे ना पाण्याचं पर्क्युलेशन करतात, जमिनीचं पाणी वाढवतात। हे काहींना माहित नसेल, काहींना बऱ्याच लोकांना माहिती आहे, तरी आपण आपल्या पायावर दगड आपणच मारलाय शेतकऱ्यांनी। बरं का, मी शेतकऱ्यांना बोलतो, बाकी कोणी व्यापाऱ्यासाठी मला भाव घ्या। तर झाडं कत्तल झाल्यामुळे आपल्या विहिरी आटत गेल्या। पूर्वी बोर नव्हते, बोरवेल होते का? पूर्वी नव्हते, फक्त विहिरी होत्या आणि मोटाने पाणी काढत होते, मोटाने पाणी काढत होते। नंतर झाडं जसे जसे कापत जात होते, कत्तल झाली, तसे तसे पाणी जिरायचं प्रमाण कमी होत गेलं आणि विहिरी खोल 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 काही ठिकाणी भावाचे हिस्से वाचले पडले, त्याने पण विहीर खोदली, याने पण विहीर खोदली, याच्यामुळे पण पाणी कमी होत गेलं। पण मुख्य कारण आहे वृक्षतोड, हे थांबलं पाहिजे। मी याच्यात कार्यक्रमातून मी संदेश देऊ शकतो, आपणच आपल्या पायावर दगड मारतो, हे थांबलं, आपण त्याच्यावरच थांबला। आता मुद्दा आपला असा आहे, ज्या विहिरी कोरड्या विहिरी जिवंत कशा करायच्या? आपलं समजा 10 एकर क्षेत्र आहे, आपल्या उताराकडे, जमिनीच्या उताराकडे विहीर कुठे असो 10 एकर मध्ये, तरी ती जिवंत होते, बोरवेल पण जिवंत होते। आपल्या जमिनीच्या उताराकडे आता समजा हा 10 एकरचा गट आहे, इकडे उतार आहे, इथे तुम्ही एक खड्डा करायचा 50 बाय 50 20 फूट खोल, बाकीचं मध्यमध्ये मी तुम्हाला फोनवर सांगेल, आणि त्याच्यात त्या ड्रम सिस्टीम पाईप सिस्टीम तुम्ही ते पाणी त्याच्यात जिरवायचं, तुमची विहीर 100% जिवंत होईल। नाही झाली तर तुम्ही सांगा, तो दंड द्यायला तयार आहे। असे मी जवळजवळ 1000च्या वर विहीर जिवंत केल्या आहेत। मला फोन येतात की नानासाहेब आमची विहीर जिवंत झाली, अनेक फोन येतात, मला काही समाधान वाटतं, काहीतरी देवाने बुद्धी दिली आणि मला ते सार्थक केलं, काहीतरी परमार्थ करतोय आणि लोकांचं कल्याण होत आहे। बाकी जास्त याशी मी काही जास्त बोलू शकत नाही, आणि कोणाला काही अडचण असेल, म्हणजे असं तुम्हाला शोषकटा करायचं असेल तर मी सविस्तर माहिती तुम्हाला वेळ लागेल तो मी तुम्हाला देऊ शकतो। आजचा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो, आभारी।